सर्व नागपंथी समाज बांधवांना माझा मानाचा आदेश। आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली आहेत, याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे। परंतु अत्यंत खेदाने म्हणावं लागतंय की आजही आपला नागपंथी समाज खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालेला नाही। आपल्या समाजातील अनेक बांधव आजही मूलभूत गरजांपासून वंचित आहेत। आजवर आपल्या मागण्या पूर्ण न होण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्यातील विखुरलेली शक्ती आणि गटतट। जोपर्यंत आपण संघटित होत नाही तोपर्यंत शासन किंवा समाज आपल्याला गांभीर्याने घेणार नाही। जर आपल्याला आपले हक्क मिळवायचे असतील तर सर्व समाज बांधवांनी एकाच छताखाली आणि एकाच झेंड्याखाली येऊन लढा देणं ही काळाची गरज आहे। ज्याप्रमाणे इतर समाजांच्या भक्कम संघटना आहेत, तशीच उणीव आपल्या समाजात प्रकर्षाने भासत होती। हीच उणीव भरून काढण्यासाठी आदरणीय संघर्ष योद्धे महादेवजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नागपंथी समाज संघर्ष संघटना स्थापन होतीये। सर्वसामान्य समाज बांधवांना सोबत घेऊन या संघटनेच्या माध्यमातून आपल्या हक्काची लढाई लढली जाईल। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच विचारांना वारसा जपत महादेवजी शिंदे साहेब समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा उभा करतील याची मला खात्री आहे। चला संघटित होऊया आणि आपल्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करूया। आपलाच स्वाभिमानी समाज बांधव अमोल दत्तात्रय पवार बारामती यांनी सर्व नागपंथी समाज बांधवांना आवाहन केले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.